अनुसूचित जातीच्या 13% आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या प्रयत्नात राज्य सरकार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, समजून घ्या, मग खाली कॉमेंट करा याबद्दल तुमचं मत काय आहे। त्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली एक समितीही स्थापन करण्यात आली होती। या समितीचा अहवाल मंत्रिमंडळात सादर करण्यात आला असून त्यावर सूचना व आक्षेप मागवण्यात आले होते। 50,000 सूचना व आक्षेप घातल्याचे सांगण्यात येते। या उपवर्गीकरणाला अनुसूचित जातींमधील काही घटकांचा विरोध असून काहींचं समर्थन आहे। त्यासाठी आंदोलने करण्यात आली। या सूचना व आक्षेपांवर मुख्य सचिवांकडून सुनावणी घेण्यात येणार आहे। सूचना व आक्षेप सादर करण्याची मुदत संपून आता सव्वा महिन्याचा काळ लोटलाय, परंतु अद्याप सुनावणीबाबतची तारीख स्पष्ट करण्यात आली नाही। अ, ब, क, ड अशा 4 गटात याची विभागणी करण्यात येत असल्याची शक्यता वर्तवण्यात येते, तर काहींच्या मते 2 गटात विभागणी होईल। बदर समितीचा अहवाल अद्याप समोर न आल्यानं नेमकी विभागणी कशी होईल स्पष्ट नाही। मात्र समाज कल्याण विभागाकडून वसतिगृहात प्रवेशासाठी काढलेल्या जाहिरातीवरून शासनानं उपवर्गीकरणाचा सूचक इशारा दिल्याचं बोललं जात आहे। काय आहे उपवर्गीकरण? काही जातींना आरक्षणाचा जास्त लाभ झाला असून काहींना कमी लाभ मिळतोय। त्यामुळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमध्ये उपवर्गीकरण करण्याचे अधिकार राज्य शासनाला असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिला होता। त्यानंतर राज्य शासनानं अनुसूचित जातीमधील आरक्षणाचे अ, ब, क, ड मध्ये उपवर्गीकरण करण्याचा निर्णय घेतला। प्रथम बार्टीकडून त्याबाबतचा अहवाल मागवण्यात आला होता। त्यानंतर बदर समिती गठीत केली। अनुसूचित जातीत 59 जाती असून त्यांना 13% आरक्षण आहे। अनुसूचित जातीसाठी असलेल्या 13% आरक्षणाचे अ, ब, क, ड अशा 4 गटांमध्ये विभागणी करण्यात येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। परंतु आरक्षणाची विभागणी 4 गटात न करता 3 गटात होणार असल्याचं बोललं जात आहे। समाज कल्याण विभागाकडून शासकीय वसतिगृहात मुला-मुलींच्या प्रवेशाबाबत जाहिरात काढण्यात आली आहे। यात SC, मांग आणि मेहतर अशी 3 गटात आरक्षणाची विभागणी करण्यात आली आहे। एक प्रकारे उपवर्गीकरण लागू करण्यात आल्याची चर्चा होतीये। याच प्रकारे 13% आरक्षणाची वर्गवारी करण्यात येणार असल्याचीही चर्चा होतीये। उपवर्गीकरणाचे मातंग समाजाकडून समर्थन करण्यात येत आहे, तर बौद्ध समाजाकडून याला उघड विरोध होत आहे। चर्मकार समाजाकडूनही याला विरोध दर्शवण्यात येतोय। याच्या समर्थन व विरोधात आंदोलन, धरणे देण्यात येत आहे। अनुसूचित जातीत 59 जाती आहेत, परंतु यावर 3, 4, 5 जातींकडून उघडपणे समर्थन व विरोध होत असल्याचं दिसते। त्यामुळे उपवर्गीकरणाचा निर्णय सर्व जातींना विचार घेऊन करण्यात यावा अशी मागणी होतीये।